नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओत आपण मराठीची उत्तरपत्रिका कशी लिहायची होती ते पाहिलेलं आहे आणि बोर्डाचा पेपर मराठीचा झालेला आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही लिखाण केलं असेल तर तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आता यानंतर आपला आता पुढचा येणारा पेपर आहे तो इंग्लिश विषयाचा आहे आणि तो बऱ्याच मुलांना तो भीतीदायक वाटतो. मग यासाठी सुद्धा मी काय केलेलं आहे, एक टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ सेपरेट केलेला आहे, तोही पाहून घ्या. आणि इथं मी स्वतः उत्तरपत्रिका सोडवून तुम्हाला प्रत्येक प्रश्न वाईज कसे मार्क मिळतात, किती वेळ द्यायचा आहे, त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही त्या व्हिडिओचा फायदा होईल, चांगले मार्क मिळतील. बघूया, आपण सुरुवात करूया. हे तुम्हाला मुखपृष्ठ, त्याच्यावरचे नंबर, आता मराठीचा पेपर झालाय त्यामुळे तुम्हाला ते सगळं माहिती आहे, सूचनाही माहिती आहे, ते आपण इथं घेत नाहीये. आता उत्तरपत्रिकेला आपण मुख्य उत्तरपत्रिकेला सुरुवात करूया. बघा, आपल्याला इंग्लिश विषयात 6 सेक्शन असतात. सेक्शन 1 प्रश्न क्रमांक पहिला, सेक्शन 2 दुसरा, असे पुढे पुढे ते सेक्शन वाईज क्वेश्चन नंबर असतात. पहिला इथं प्रश्न बघूया आपण, क्वेश्चन नंबर 1. इथं आपल्याला हा क्वेश्चन कसला असतो तर लँग्वेज स्टडीचा असतो. कसला असतो? लँग्वेज स्टडी. आता याला किती मार्क असतात तर याच्यात एकूण तुम्हाला बघा 2 क्वेश्चन विचारले जातात, ए आणि पुढचा असतो तो बी असतो. मग ए मधले 6 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे असतात आणि दुसऱ्या बी मधले जे दिलेले असतात त्याला प्रत्येकाला और असतात, त्यापैकी एक एक सोडवायचे असतात. असे तुम्हाला एकूण ह्याला 8 मार्क, याला प्रश्न ए ला 8 मार्क असतात आणि दुसरा जो प्रश्न असतो त्याला एक मिनिट थांब. क्वेश्चन नंबर 1 मध्ये जो एक प्रश्न असतो त्याला 8 मार्क असतात. 6 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी तुम्हाला अटेम्प्ट एनी 4 असं सांगितलेलं असतं, म्हणजे 4 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क असतात. आणि त्यानंतर जो बी असतो त्यात 2 प्रश्न विचारले जातात, एक एक मार्काचे म्हणजे 2. असे एकूण तुम्हाला इथं प्रश्न क्रमांक पहिला हा 10 मार्कांसाठी असतो. आता याला किती वेळ द्यायचा असतो? आता हे आपण जवळपास अंगणवाडी, बालवाडी, तुमचं पहिली, दुसरी, 5वी, 6वी जे शिकलेलं आपल्याला म्हणजे लँग्वेज स्टडीचा अभ्यास आहे, ग्रामर आहे, त्याच्यावर आधारित असतं. त्यामुळे आपल्याला पटकन त्याची उत्तरं म्हणजे मिळतात, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. याला आपण 20 मिनिटं द्यायची आहे. किती वेळ द्यायचा आहे? पहिल्या प्रश्नाला प्रश्न क्रमांक 1 ए आणि बी दोन्ही मिळून किती मिनिटात झाला पाहिजे? 20 मिनिटात. काही मुलांचा तो 20 मिनिटं सुद्धा लागत नाही, 10 मिनिटात सुद्धा होतो. काहींना थोडासा वेळ लागतो, 15, म्हणजे एक 20 मिनिटात तुमचा तो प्रश्न कव्हर झाला पाहिजे. आता इथं बघा, पहिला प्रश्न काय असतो? ए मधला पहिला, इथं मिसिंग लेटर असतं, ते फिल करायचं. प्रत्येक एक लेटर फिल केलं की तुम्हाला अर्धा मार्क मिळत जातो, म्हणजे असे अर्धे एकूण तुम्हाला 2 मार्क मिळतात. ए मधला दुसरा प्रश्न असतो तो अल्फाबेटिकल ऑर्डरचा असतो. कसला असतो? अल्फाबेटिकल ऑर्डर. इथं काय असतं आपल्याला तर इंग्रजी मुळाक्षरं जे आहेत ABCD A to Z त्या क्रमाने आपल्याला ती लावायची असतात. 4 शब्द दिलेले असतात, बरोबर आहे. मग ते अल्फाबेटिकली आपण लावले तर इथे 1 मार्क, इथे 1 मार्क, असे 2 मार्क मिळतात. त्यानंतर तिसरा असतो तो काय असतो बघा तर पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, म्हणजेच काय? विरामचिन्हांचा वापर करा. आता इथं तुम्हाला शक्यतो बघा डायरेक्ट स्पीचची सेंटेन्स आलेली असतात, तर इथं आता ही उत्तरपत्रिका आहे, प्रश्नपत्रिका मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती शेअर करणारच आहे. तर इथं काय विचारतात? जास्तीत जास्त डायरेक्ट स्पीचचीच वाक्य दिलेली असतात, म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय की एक कोणीतरी वाक्य म्हटलेलं आहे. मग आपण काय करतो, जे वाक्य म्हटलंय ते दुहेरी अवतरण चिन्हात टाकतो, डबल इन्व्हर्टेड कॉमास मध्ये टाकतो आणि पुढं म्हणजे कोणी म्हटलेलं आहे त्याच्या इथं स्वल्पविराम म्हणजे कॉमा देतो. अशा पद्धतीने ते लिहित असतो. असे आपल्याला 2 वाक्य येतील, प्रत्येकाला 1 मार्क असतो, असे 2 मार्क मिळतील. त्यानंतर चौथा असतो एक शब्द दिलेला असतो, मोठा शब्द दिलेला असतो आणि त्याच्यातून मिनिमम 3 लेटर्स घेऊन अर्थपूर्ण मिनिंगफुल वर्ड्स तयार करा. असे किती सांगतात ते? 4 तयार करा सांगतील, कधी कधी 2 सांगतात, पण आपण जास्तीत जास्त करून ठेवायचे. समजा एखाद्याचं स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर दुसऱ्यात जे बरोबर आहे त्याचे मार्क मिळून जातील. असे 4 जर केले तर आपल्याला इथे काय मिळतात? 2 मार्क मिळतात. आता हे 4 प्रश्न इथे सोडवले. पुढचा 5वा 6वा सुद्धा आहे. इथं काय विचारले बघा, चाइल्ड दिलं होतं आणि तो ऍक्टिव्ह आहे असं सांगितलं होतं, बरोबर आहे. म्हणजे इथे एक वेट डायग्राम दिलेले आहे. मग बाकीचे हे आपल्याला फिल करायचे होते, म्हणजे इथं 4 आपल्याला काय करायचे आहेत? ऍक्टिव्ह सारखे शब्द तिथं वापरायचे आहेत त्या चाइल्डसाठी. म्हणजे ऍक्टिव्ह चाइल्ड कसा आहे? ऍक्टिव्ह आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय तर चाइल्ड बद्दलची विशेषणं सांगितलेली आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत. म्हणजे इतर आपण 4 विशेषणं काय करू शकतो? त्याला लावू शकतो. अशी 4 लावली की तुम्हाला 2 मार्क मिळतील. प्रत्येकाला तुम्हाला किती मार्क मिळतात? अर्धे मार्क मिळत जातात. 6वा प्रश्न असतो तो
वर्ड चेनचा असतो. आता इथं आपल्याला विचारलेले आहे वर्ड चेन ऑफ नाउन विचारलंय. पहिला शब्द दिलेला असतो, टेबल दिलेला आहे, मग त्याचं जे शेवटचं लेटर आहे त्याच्यापासून पुढचा शब्द तयार करायचा असतो. इथं केलेला आहे बघा इरेजर, त्याला अंडरलाईन करा, एरो करून पुढचा आर धरून पुन्हा रोड झाला, म्हणजे असे 4 तयार करायचे असतात. कधी कधी तुम्हाला ऍडजेक्टिव्ह चेन विचारतील, कधी कधी तुम्हाला वर्ब चेन सुद्धा विचारतात. असे 4 शब्द लिहिले तर तुम्हाला 2 मार्क. एवढे लिहा, प्रत्येकाला अर्धा मार्क असतो. असे एकूण 5 प्रश्न सोडवले आपण. 5 आपल्याला किती सोडवायचे आहेत? 4च सोडवायचे, सॉरी 6 सोडवले, आपल्याला 4 सोडवायचे आहेत. जर तुम्हाला येत असेल तर 6च्या 6 सोडवले तरी चालतात. मग इथं तुम्हाला पहिल्या प्रश्नात 8 मार्क मिळतील. पहिल्या प्रश्नातल्या ए मध्ये 8 मार्क. आता हा इथं सुरू होतो बी प्रश्न. आता इथं काय आहे, पुन्हा इथं 2 प्रश्न असतात, पुन्हा त्या दोघांनाही ऑर प्रश्न असतात. आता इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक फ्रेज दिलेली आहे, इन अ फ्लॅश. याचा वापर करून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करा. इथं मी केलेलं आहे, द बॉय डिसअपियर्ड. काय केलेलं आहे, डिसअपियर्ड फ्रॉम माय आईज इन अ फ्लॅश, म्हणजे अचानक किंवा लगेचच तो मुलगा काय झाला, माझ्या नजरेत, म्हणजे माझ्या डोळ्याच्या नजरेतून तो डिसअपियर झालेला आहे असं दाखवलेलं आहे. पुढचं वाक्य दिलंय, आय रीड स्टोरीज, आणि इथं काय वापरलंय, विश वापरलंय, म्हणजे इथं ऍड अ क्लॉज वापरा असंही विचारतात. कळतंय का मी काय सांगतोय ते? म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक लिहू शकता तुम्ही. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय बघा, इथं स्टेडी आणि केअर हे शब्द दिलेले होते, त्यांना प्रिफिक्स किंवा सफिक्स असं वापरा, लावा, किंवा त्यांची काय करा, प्रिफिक्स किंवा सफिक्स न वापरता ते जे शब्द दिलेले आहेत ते वापरून मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करा. या दोन्हीपैकी एक करायचं असतं, या दोन्ही किंवा या हे दोन्ही करायचे असतात. म्हणजे इथे तुम्हाला काय मिळतात, प्रिफिक्स बनवले किंवा सफिक्स बनवले तर तुम्हाला तिथे मार्क मिळतील, किंवा सेंटेन्स बनवले तरी मार्क मिळतात. आता इथं मी शक्यतो जास्तीत जास्त मुलं काय करतात, सफिक्सच निवडतात. कधी कधी प्रिफिक्स त्यांना लक्षात येत नाही, त्यामुळे तुम्हाला जो प्रश्न पटकन सोडवता येईल तो निवडा आणि तो सोडवायला सुरुवात करा. आता इथं तुम्हाला एक मार्क मिळतील, म्हणजे असे 2, म्हणजे पहिल्या प्रश्नाला तुम्हाला 10 मार्क मिळतात. आणि ह्यासाठी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे, तर 20 मिनिटात हा पूर्ण पहिला प्रश्न कव्हर झाला पाहिजे. पुढे जाऊया आपण दुसरा प्रश्नाकडे. आता दुसरा प्रश्न असतो तो आपल्याला माहिती आहे, पॅसेज असतो. किती काय असतो, पॅसेज. आता दुसऱ्या प्रश्नाचा जो पहिला प्रश्न आहे त्याला 10 मार्क असतात. आता ह्या 10 मार्कांसाठी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे, तर एका पॅरेग्राफ साठी आपल्याला 15 मिनिटं, जास्तीत जास्त 15 मिनिटं. आता बघूया पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2. आता इथं आपल्याला काय असतात बघा, तर A1 आणि A2 असे 2 पॅसेज असतात, आणि ते सीन पॅसेज असतात, म्हणजे जे आपल्याला आतापर्यंत अभ्यासक्रमात शिकवलेले असतात त्याच्यावर आधारितच ते प्रश्नपत्रिकेत टाकले जातात. आता इथं आलेला जो पॅरेग्राफ आहे त्याचे मी उत्तर इथं आपल्याला दाखवतोय. आता या ए मध्ये पुन्हा A1, A2, A3, A4, A5 म्हणजे हे काय आहे, क्वेश्चन नंबर आहेत. असे 5 प्रश्न असतात. पहिल्यामध्ये काय असतं बघा तुम्हाला, तर 4 ट्रू फॉल्स लिहा असतं, किंवा कम्प्लीट द सेंटेन्स असतं, रिकामा जागा भरा म्हणजे फिल इन द ब्लँक्स असेल, किंवा काय सांगतात क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असेल, म्हणजे उत्तरात आलेली वाक्य वर खाली दिलेली असतील वरती प्रश्नात, की तुम्ही काय लावा, क्रमानं लावा. असं कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. इथे ट्रू फॉल्सचा विचारला होता. मी तुम्हाला वेळ असेल तर प्रश्न लिहून ट्रू फॉल्स लिहू शकता, डायरेक्ट लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळतात. प्रत्येक उत्तराला तुम्हाला इथं अर्धा मार्क मिळेल, म्हणजे असे एकूण 2 मार्क मिळतील. त्यानंतर A2 आहे ए मधला, तर तो काय आहे बघा, मॅप, कन्सेप्ट मॅप दिलेला आहे. इथं यंग सीगल याच्याबद्दलची जी वाक्य दिलेली आहेत, तिथं स्लेव, फेल, बिग, रन अशी दिली होती. त्याचा पुढचं म्हणजे आपल्याला काय करायचं होतं, ते कम्प्लीट करायचं होतं. मग ते उत्तरात शोधून आपण हे लिहू शकतो. त्यानंतर याला 4 कॉलम 4 बॉक्स भरले की आपल्याला 2 मार्क मिळतील. पुढचा प्रश्न आहे तिसरा, त्यातला A3. आता इथे काय विचारतात बघा, हा जास्तीत जास्त व्होकॅब्युलरीवर प्रश्न असतो. इथं कधी कधी काय विचारतात, मॅच द कॉलम्स करा, म्हणजे मिनिंगफुल दिलेले शब्द असतील त्याच्या अर्थाचे किंवा त्याचे विरुद्ध अर्थाचे, म्हणजे सिनॉनिम्स असतील, अँटॉनिम्स असतील, यांच्या जोड्या लावा असं विचारलं जातं. आता इथं मी लावलेले आहे बघा, डायरेक्ट तुम्ही असंच या पद्धतीनं प्रश्न 1 ची जोडी डॅश करून पुढची लावायचे. हे लिहिलं नाही तरी चालेल, किंवा हे लिहिलं तरी चालेल, फक्त ते पर्याय क्रमांक लिहून ठेवू नका, म्हणजे BC, DA किंवा असं. तर पूर्ण वाक्य ते सेंटेन्सला तशा जोड्या लावा. समजा विरुद्धार्थी शब्द असेल तर त्याला A विरुद्धार्थी B असं जे काय असेल ते करा. समानार्थी असेल तर डॅश करा, किंवा इज इक्वल टू केलं तरी चालेल, A बरोबर B असं. तर बघा हा प्रश्न जो आहे त्या प्रत्येकाला सुद्धा काय मिळतात, अर्धा म्हणजे 2 मार्क मिळतात. त्यानंतर A4 आहे तो डू ॲज डायरेक्टेड, म्हणजेच आपल्याला व्याकरणावर आधारित, ग्रामरवर आधारित असतो. आता इथं पहिला प्रश्न आलेला आहे बघा, की 5 परफेक्ट टेन्सचे उत्तर लिहिलेलं आहे.
म्हणजेच काय आलं असेल तर दिलेलं वाक्य असेल तर त्याचा काळ ओळखा सांगितलं असेल. काय सांगितलं असेल? काळ ओळखा. मग त्या वाक्यावरून आपण तिथं ओळखलेलं आहे की पास्ट परफेक्ट टेन्स हे काय आहे? सेंटेन्स होतं. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे नॉट ओनली बट ऑल्सो वापरलंय, म्हणजेच ते वाक्य कसलं असणार आहे? नॉट ओनली बट ऑल्सो हे वापरा दिलेल्या वाक्यामध्ये, तिथं ते वापरलेलं आहे. म्हणजे हा प्रत्येकाला 1-1 मार्क असे 2 मार्क मिळतील. त्यानंतर A5 जो असतो तो आपला पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो, म्हणजे स्वमत असतं, म्हणजे आपलं स्वतःचं मत लिहायचं असतं. तर तिथं कधी विचारतात की डू यू लाईक टू प्ले क्रिकेट आणि वाय, असे 2 प्रश्न विचारतात. मग पहिला जर विचारला असेल डू यू लाईक टू प्ले क्रिकेट, तर येस आय लाईक टू प्ले क्रिकेट असं पूर्ण वाक्यातल्या येस फक्त लिहू नका, म्हणजे त्याला तिथं अर्धा मार्क मिळण्याची शक्यता आहे. येस आय लाईक टू प्ले क्रिकेट. आणि वायचं उत्तर म्हणजेच बिकॉज, मग का आवडतो तुम्हाला खेळ, त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन द्या. म्हणजे जवळपास एक 8 ते 10 ओळी तुम्ही प्रश्न 7 ते 8 ओळी लिहिला तर तुम्हाला तिथे 2 मार्क मिळतील. तिथं तुमच्या स्वमतला जास्तीत जास्त मार्क असतात. तिथं कधी कधी ग्रामॅटिकल इकडे तिकडे काही झालं तरी ते समजून घेतात, पण तुमचं मत तुम्ही मांडलंय का व्यवस्थित ते पाहिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने हा एक पॅसेज आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये. तसा दुसरा पॅसेज असतो सीन पॅसेज, तो पुढे पाहूया. मग हे 2 पॅसेज सोडवण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल? तर प्रत्येक पॅसेजला 15 मिनिटं द्यायची, कारण हा सीन पॅसेज असतो. सीन पॅसेजला आपल्याला काय लागत नाही, जास्त वेळ वाचायला लागत नाही, कारण आपल्याला तो शाळेत शिकवलेला असतो. प्रत्येक परीक्षेत समजा युनिट टेस्ट असेल, फर्स्ट टर्म असेल किंवा प्रिलियम असेल किंवा इतर प्रॅक्टिस पेपर्स असतील, त्याच्यात आपण तो अनुभवलेला असतो पॅरेग्राफ, त्यामुळे आपल्याला ते पटकन उत्तर शोधता येतात. म्हणून ह्या दोन्हीही पॅसेजसाठी म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मधला A आणि हा जो B आहे, हाही पॅसेजचीच उत्तरं दिलेली आहेत. तर याच्यासाठी प्रत्येकी 15-15 मिनिटं, म्हणजेच एकूण आपण किती मिनिटं घ्यायचे? 30 मिनिटं घ्यायचे. म्हणजे अर्ध्या तासात माझं इथपर्यंत झाला पाहिजे. म्हणजे पहिला प्रश्न माझा 20 मिनिटात, दुसरा प्रश्न माझा किती मिनिटात झाला पाहिजे? 30 मिनिटात. आता पुढचा प्रश्न, आता इथं मी हा प्रश्न घेत नाहीये, फक्त सोडवलेला आहे. तर तुम्ही बघा त्याची उत्तरं मी कशी लिहिलेली आहेत, पेपर प्रेझेंटेशन कसं आहे, कुठं कशा ओळी सोडलेल्या आहेत, कोणाला कसं मी अंडरलाईन केलेलं आहे ते सगळं बघून घ्या. इथेही सेम पॅटर्न असतो. B1 मध्ये काय असणार? कम्प्लीट द सेंटेन्स असेल किंवा ट्रू फॉल्स असेल, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असेल, फिल इन द ब्लँक्स असतील, ते काय असेल. आता इथं कम्प्लीट द सेंटेन्स होतं ते केलेलं आहे. B2 मध्ये काय सांगितलेलं आहे? डिस्क्राईब किंवा नॅरेटरचं मत सांगा. मग अकॉर्डिंग टू द नॅरेटर ते लिहिलेलं आहे, तेही पॅसेज वरूनच द्यायचं आहे. त्यानंतर B3 आहे, तो काय आहे? तो जो प्रश्न आहे तो कसला आहे? आपला वोकॅब्युलरी टाईपचाच प्रश्न आहे, वोकॅब्युलरीवरच आधारित प्रश्न आहे. त्यानंतर B4 आहे, तो कसला आहे? तर डू अँड कॅरेक्टर. म्हणजे इथं काय विचारलं? हाऊ पुअर द वर्ल्ड इज, आणि एक्सप्लेनेशन मार्क दिलेला आहे. म्हणजेच काय सांगितलेलं होतं? दिलेलं जे वाक्य होतं त्याला आपण काय करायचं होतं? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं होतं, म्हणजे ते बनवलेलं आहे. आता इथं याला 1 मार्क मिळेल. पुढे इथं काय विचारलं बघा? अँड एक्सप्रेस मिलिशिया किडनॅप हिम. म्हणजे इथं काय कळतं आपल्याला की हे चेंज द व्हॉइसचं वाक्य आहे. कधी कधी तुम्हाला चेंज द व्हॉइसच्या वाक्यासाठी काय विचारतात? अँड एक्सप्रेस पासून सुरुवात करा, बिगिन विथ दिस. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं की हे चेंज द व्हॉइसचं वाक्य केलेलं आहे आणि त्या पद्धतीने इथं केलेलं आहे. याला 1 मार्क, म्हणजे असं 2 मार्क मिळतील. आणि B5 म्हणजे सगळ्यांना माहित आहे तुम्हाला की B5 हा प्रश्न कशाचा असतो? स्वमतचा, म्हणजेच पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. इथं आपल्या मताला काय असतं? जास्तीत जास्त महत्व असतं. तुम्ही जास्तीत जास्त महत्व म्हणजे मिनिंगफुल वर्ड्स वापरून, क्रियापद असतील किंवा ऍडजेक्टिव्ह असतील, नाउन्स असतील, ती वापरून एक 7-8 वाक्य बनवायचा प्रयत्न करा. जर येत नसतील तर, येत असतील तर उत्तमच आहे. असे तुम्हाला इथेही 2 मार्क मिळतील, म्हणजे एकूण हे 10 मार्क. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो तो तिसरा प्रश्न. आता इथे तिसऱ्या प्रश्नात काय असतात बघा? पुन्हा इथं तिसऱ्या प्रश्नासाठी A आणि B असे 2 प्रश्न असतात. आता हा तिसरा प्रश्न कशाचा असतो? तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, इथं आपल्याला पोएम विचारल्या जातात. काय विचारल्या जातात? पोएम. आता पहिल्यांदा काय असते? आपल्या सिलेबस मधलीच पोएम असते, त्याच्यावरचे काय विचारले जातात? प्रश्न विचारले जातात, बरोबर. आता इथं दिलेल्या पोएम मधून पुन्हा A1, A2, A3 आणि पुढं हा B असतो. इथं आपल्याला ऍप्रिसिएशन विचारले जातं. तर A1, A2, A3 असे 3 प्रश्न असतात. 2, 2 आणि 1 अशी 5 मार्काला ही पोएम विचारली जाते. आता याच्यातले पहिला जो A1 आहे त्याच्यात 4 सब क्वेश्चन विचारले जातात. तेही असेच असतात. ट्रू फॉल्स करा. ट्रू फॉल्स शक्यतो विचारत नाही पोएमला, पण फिल इन द ब्लँक्स किंवा कम्प्लीट द सेंटेन्स असेच विचारले जातात. इथं कम्प्लीट द सेंटेन्स विचारलेलं आहे आणि त्याला अंडरलाईन सुद्धा केलेली आहे. असे 4 लिहिलात तुम्ही, अर्धा प्रत्येकी अर्धा, म्हणजे 2 मिळतील. त्यानंतर मॅच द कॉलम्स विचारतील किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स काय आहेत तसे विचारतील, कळलं. मग इथं ते विचारलेले आहेत त्या पद्धतीने आपण इथं उत्तर दिलेलं आहे. यालाही 2 मार्क मिळतील. आणि शेवटचा तुमचा आवडता प्रश्न असतो रायमिंग वर्ड्स.
तो कोणाचाही चुकत नाही. मग रायमिंग वर्ड्स म्हणजे आपण कवितेच्या ओळीच्या शेवटचे जे शब्द असतात ते आपल्याला त्या राईम टोन मध्ये येतात की नाही बघतो. डे, क्ले असे आले की आपण ते लिहून टाकतो. डन, बोन, हेड, डेड असे दिलेले आहे. इथे त्यांना अर्धा अर्धा मार्क म्हणजे 1 असतो. असे आपल्याला एकूण 5 मार्क मिळतात. किती मिळतात? 5 मार्क मिळतात. आणि तो बी प्रश्न आहे तो अप्रिसिएशनचा आहे, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर बघा हे 5 मार्क. त्यानंतरचा बी प्रश्न, इथं त्याला किती मार्क असतात? 5 मार्क असतात. किती? 5. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 ला एकूण 10 मार्क असतात. किती मार्क असतात? 10. आता हे अप्रिसिएशन हे आपल्याला झालेल्याच कविता आहेत, ज्या काही आपल्या प्रत्येक युनिटमध्ये 1-2 कविता आहेत की नाही, बरोबर की नाही. म्हणजे त्या जवळपास 7-8 कविता आहेत, त्यापैकीच तुम्हाला अप्रिसिएशन आलेलं असतं. आणि अप्रिसिएशन देताना तिथं काय करतात ते लोक, तर पोएम दिलेले असते, त्याचं टायटल दिलेलं असतं, खाली पोएट कोण आहे ते सुद्धा दिलेलं असतं. म्हणजे इथं आपल्याला त्याच्यावरच प्रश्न पहिला विचारला जातो, टायटल लिहा, आणि त्याला किती मार्क असतो? अर्धा. मग ते वरचं बघूनच आहे तसं लिहायचं आहे, बरोबर. इथे दिलेलं आहे बघा, द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट टाइम स्लोली, अर्धा मार्क मिळाला. नेम ऑफ द पोएट, त्या कवीचं नाव पुन्हा त्या प्रश्नपत्रिकेत दिलेलंच आहे, खाली कोपऱ्यात डॅश करून. काय होतं? पॅब्लो नेरुदा, है की नाही. नेम ऑफ द पोएट ते दिलेलं आहे, दिस पोएम वॉज रिटन बाय द पोएट डॅश. म्हणजे असं कोणत्याही कवितेचं आलं की तुम्ही लिहू शकता. त्यानंतर राईम स्कीम विचारतात. आता इथं रायमिंग स्कीम नव्हतीच. ए बी ए बी, ए बी सी बी जे काय असेल ते तसं नव्हतं, म्हणजे फ्री वर्स होती. म्हणून त्यांनी तिथे लिहिलेलं आहे दिस पोएम इज रिटन इन फ्री वर्स स्टाईल. तो व्यवस्थित दिलेला आहे बघा स्टाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो फिगर ऑफ स्पीच, म्हणजे याच्या काय झालेलं आहे? रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच आलेला आहे, अँटिथेसिस आलेला आहे, किंवा कोणता आलेला असेल, अनोपोटोपी आलेला आहे, हायपोबली आलाय, तर त्यापैकी एक जरी दिला तरी तुम्हाला इथे 1 मार्क मिळतो. याला 1 मार्क राईम स्कीमला, आणि याला अर्धा मार्क मिळतो. आणि थीम जे असते, म्हणजे थीम म्हणजेच काय? त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना, सेंट्रल आयडिया काय आहे, म्हणजे ही ती कविता कशावर आधारित आहे, किंवा तुम्हाला आवडली का आवडली असेल त्याबद्दल तुम्हाला तिथं 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ पर्टिक्युलर पोएम किंवा रिगार्डिंग पोएम. मग तुम्हाला तिथे लिहायचे थीम ऑफ द पोएम इज शॉर्ट इज लाईक दिस. मग त्या पद्धतीने खाली लिहिलेलं बघा, त्याला 2 मार्क मिळतील. असे एकूण तुम्हाला इथं 5 मार्क. आणि मागच्या ज्या क्वेश्चन नंबर 3 मधला ए, म्हणजे जी पोएम दिलेली असते त्याच्यावर प्रश्न विचारले जातात, त्याला 5 मार्क, म्हणजे असे एकूण 10 मार्क मिळतात. आता ह्या प्रश्नासाठी, म्हणजे क्वेश्चन नंबर 3A मधला प्रश्नासाठी आपल्याला थोडासा वेळ लागेल. आपण काय देऊया? 10 मिनिटं देऊया. आणि अप्रिसिएशन असतं ते कदाचित तुमचं पटकन 5 मिनिटात सुद्धा होईल, कारण ते आपण तुम्ही वारंवार ते पाठ केलेलं असेल किंवा वाचलेलं असेल, तरी आपण इथं काय करूया? आपण 10 मिनिटं देऊया. म्हणजे एकूण प्रश्न क्रमांक 3 साठी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे? क्वेश्चन नंबर 3 साठी 20 मिनिटं वेळ द्यायचा. पहिल्या प्रश्नासाठी आपण 10 मिनिटं दिला, दुसऱ्या प्रश्नासाठी आपण किती वेळ दिला? 30 मिनिटं दिला, 50. आणि ही तिसऱ्या प्रश्नासाठी 20, म्हणजे 50 आणि 20 70 मिनिटं झालेली आहेत. अजून आपल्याला 110 मिनिटं वेळ बाकी आहे, कारण आपला पेपर 3 तासाचा म्हणजे 180 मिनिटाचा असतो. आता पुढचा पेपर आपला कव्हर होईल, आणि उरलेल्या वेळात आपल्याला काय करायचं ते पुढे आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आता पुढचा प्रश्न असतो क्वेश्चन नंबर 4. त्याच्यात काय असतं बघा, तर हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असतात, म्हणजे अनसीन पॅसेज असतात. आपल्याला हे आतापर्यंत कधीच अभ्यासाला आलेले नसतात, कळत आहे. म्हणजे आपल्याला हे अपठित उतारे असतात, त्यामुळे ते वाचायला थोडासा वेळ लागतो. याची उत्तरं शोधताना आपली काय होते? आपल्याला कसरत करावी लागते. म्हणजे थोडक्यात काय, जर आपल्याला आपला स्पीड चांगला असेल वाचनाचं किंवा लिखाणाचं, तर आपल्याला पटकन उत्तरं सुद्धा मिळतील. तर हा जो प्रश्न क्रमांक 4 आहे, ह्याच्यात 2 प्रश्न असतात, ए आणि बी असतो. पहिला असतो तो पॅसेज असतो, तो 10 मार्काला. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो तो प्रश्न क्रमांक 4 मधलं सांगतो मी, क्वेश्चन नंबर 4 मधलं दुसरा प्रश्न असतो. त्याच्यात काय असतं बघा, तर बी इथं समरी रायटिंग असतं. काय असतं? समरी रायटिंग. आता पहिल्यांदा आपण पहिला प्रश्न बघून घेऊया, क्वेश्चन नंबर 4. जसं आपण क्वेश्चन नंबर 2 मधला पहिले 2 पॅसेज सोडवले, त्या पद्धतीने जो अनसीन पॅसेज आहे त्याची उत्तरे इथं शोधायची आहेत. इथे सेम पॅटर्न असेल. A1 मध्ये काय असतं? फिल इन द ब्लँक्स, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, ट्रू ऑर फॉल्स. दुसरा काय असेल? वेब डायग्राम, चार्ट कम्प्लीट करा. प्रत्येकाला हे 2-2 मार्क आहेत. त्यानंतर पुढचं आहे काय विचारले बघा, इटॉनिक्स विचारले, विरुद्धार्थी शब्द विचारले, 4 विचारले, 2 मार्क. त्यानंतर हे ग्रामरवर आधारित, म्हणजे डुअल डायरेक्टेड आहे. डिडंट ईट म्हणजे काय वापरलं आपण? क्वेश्चन टॅग वापरलेला आहे. द पीएम विल स्टार्ट क्लॅपिंग. इथं आता काय विचारलं होतं? एक सेंटेन्स दिलं होतं, त्याचं काय सांगितलेलं आपण? टेन्स चेंज करा सांगितलेलं. मग विल आलेला आहे, म्हणजे कोणता सांगितलाय?
तर सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला ते कन्वर्ट करायचं होतं, ते केलेलं आहे, तर 2 मार्क मिळतात. आणि पुढचा स्वमत तुम्हाला माहित आहे, स्वतः पण स्वतःचं मत तिथे मांडायचं असतं. ॲज अ स्टुडंट तुम्हाला काय करायचं, चंद्रयान 2 मिशन बद्दल ते लिहिलेलं आहे, तिथे 2 मार्क. म्हणजे इथे पुन्हा तुम्हाला 15 मिनिटात ते झालंच पाहिजे हा पॅरेग्राफ. मग इथं 15 मिनिटात नाही होणार असं मला वाटतंय, कारण तो अनसीन पॅसेज आहे. तुम्हाला जमला तर उत्तमच आहे, नाही जमलं तर तिथं 20 मिनिटं घ्या. किती घ्या, 20 मिनिटं. आणि तो दुसरा प्रश्न आहे, कारण त्याला 10 मार्क आहे. आणि हा जो प्रश्न आहे 4B तो समरी रायटिंग आहे. काय आहे, समरी रायटिंग. म्हणजे एखादा जर आपण चित्रपट पाहिला आहे की नाही, मग तो चित्रपट 3 तासाचा असतो, पण तो चित्रपट पाहिल्यानंतर आपण आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला जेव्हा वर्गात सांगतो किंवा गावात सांगतो, शेजारी सांगतो, तेव्हा आपण तो 3 तास सांगत बसतो का नाही सांगत. तर तो 3 तासाचा चित्रपट कधी कधी आपण 3 मिनिटात सुद्धा कव्हर करतो. म्हणजे या पद्धतीने आपल्याला इथे समरी रायटिंग करायची असते. म्हणजे काय करायचं असतं, सारांश द्यायचा असतो. मग तो कोणाचा करायचा असतो, तर लक्षात ठेवा मराठीत थोडंसं वेगळं होतं. क्वेश्चन नंबर 1 मधला जो ई पॅसेज असायचा त्याचं करायचं होतं, पण इथं तसं नाही. जो आपला क्वेश्चन नंबर 4 मध्ये जो पॅसेज दिलेला आहे त्याचंच करायचं आहे. कधी कधी मुलं काय करतात, क्वेश्चन नंबर 2 इंग्लिशमध्ये त्या पॅसेजचं करून ठेवतात. तिथं करायचं आहे का, तर तिथं सूचना व्यवस्थित वाचा. कोणत्या प्रश्नाचं आपल्याला त्यांनी काय करायला सांगितलंय, समरी रायटिंग. तर क्वेश्चन नंबर 4A याच्यात आपल्याला काय करायचं, समरी रायटिंग. क्वेश्चन नंबर 4B मध्ये, आणि त्याला 5 मार्क असतात. आता इथं क्वेश्चन नंबर 4B मध्ये तुम्ही जेव्हा समरी रायटिंग कराल तर तिथं स्पष्ट तिथं सूचना दिलेलीच आहे. तर का, तर समरी रायटिंग जे काही तुम्ही समराइज कराल त्याला टायटल द्यायचं आहे. आणि ह्या टायटल आपल्याला एक मार्क असतो, आणि बाकी समरीला काय असतात 4 मार्क. म्हणजे असे एकूण 5 मार्क असतात. मग समरीमध्ये पण तुम्हाला सगळ्यात महत्वाचं माहित आहे की त्या पॅसेज मधली आहे तशी वाक्य घ्यायची नसतात. ते आपण स्वतःहून आपण अनुभवते असं त्या पद्धतीने तिथं त्याचं लिखाण केलं जातं. आणि शक्यतो जी काही डायरेक्ट स्पीच मधली वाक्य असतात तीही तशी घ्यायची नसतात. त्यांचे जे सब्जेक्ट असतात ते चेंज करायचे लिखाणाच्या पद्धतीनं. तर तुम्हाला हे 5 मार्क मिळतील. मग ह्या प्रश्नासाठी आपल्याला काय करायचं आहे, समरी रायटिंगसाठी 10 मिनिटं घ्यायचे. किती मिनिटं घ्यायचे, 10 मिनिटे. म्हणजे क्वेश्चन नंबर 4A साठी 15 मिनिटं, बरोबर की नाही, म्हणजे 20 मिनिटं घेतली. आणि ही 10 मिनिटं, म्हणजे 20 आणि 10 30. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 साठी तुम्ही अर्धा तास घेतला तरी चालेल, तुमचा पेपर पुढचा कव्हर होणार आहे. म्हणजे ही 30 मिनिटं घेतली. म्हणजे एकूण आपले किती मिनिटं झाली, 1 साठी, 2 साठी, 3 साठी आणि 4 साठी. तर 1 साठी 10 घेतलेली, 2 साठी किती घेतली आपण 30, 3 साठी 20 घेतली, आणि 4 साठी आपण 30 घेतली. म्हणजे आपण 40, 50, 60, 70, 80, 90 म्हणजे 1.5 तासात आपण काय झालं पाहिजे, आपला क्वेश्चन नंबर 4 पर्यंत पेपर सोडून झाला पाहिजे. किती वेळात, 1.5 तासात. अजून 1.5 तास आहे, 1.5 तास म्हणजेच अजून 90 मिनिटं आहे. आणि आपला राहतोय तो प्रश्न कोणता, रायटिंग स्किल म्हणजेच कोणता, क्वेश्चन नंबर 5. आणि राहतोय सगळ्यात आवडता जिव्हाळ्याचा प्रश्न जो आपल्याला लगेच मार्क मिळवून देतो, तो आहे ट्रान्सलेशनचा, म्हणजे भाषांतरचा. तो पाहूया. आता इथपर्यंत कळलंय तुम्हाला. त्यानंतर पुढे बघा, क्वेश्चन नंबर 5 त्याच्यात पुन्हा प्रश्न असतात A, B असे प्रश्न असतात. मग त्यात पुन्हा काय दिलेलं असतं त्यांनी, A1 A2 करा, सॉरी AB असतात. A मध्ये पुन्हा काय देतात, A1 और काय दिलं असतो, A2 दिलं असतो. मग त्या दोन्हीपैकी एक सोडवायचं असतं. त्यानंतर पुढं B1 दिलेला असतो आणि B2, त्या दोन्हीपैकी एक सोडवायचा असतो. मग इथं एक सोडवायचा, इथे एक सोडवायचा. म्हणजे क्वेश्चन नंबर 5 ला 10 मार्क असतात. काय असतात, 10 मार्क. आणि इथं तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो, कारण हे रायटिंग स्किल आहे. याच्यात तुमचा जर मार्क गेला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार नाहीत. आणि इथं लिखाणात आपण काय करायचे असतात, शक्यतो खाडाखोड टाळायची असते. स्वच्छ सुंदर अक्षर काढून आपल्याला तिथे लिखाण करायचं असतं. इथं बघा तुम्ही पत्राची मांडणी कशी केलेली आहे. इथं पत्र लिहिताना फॉर्मल लेटर घेतलंय की इनफॉर्मल घेतलंय तेही तिथं लिहिलेलं आहे. तसं लिहिलं तर खूप छान होईल. म्हणजे पेपर जे तपासणारे शिक्षक असतात त्यांच्यावर एक वेगळं इम्प्रेशन पडतं, आणि आपल्या पेपरचं प्रेझेंटेशन बघून ते खुश होतात, चांगले मार्क्स सुद्धा मिळतात. तर इथं आपण पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिलाय, हा कोणाला पाठवले त्याचा पत्ता लिहिला आहे. मराठी हिंदीमध्ये तसं आहे का. आणि सगळ्यात महत्वाचं ईमेल फॉर्मॅट लेटर आहे, ईमेल रायटिंग लेटर आहे. म्हणजे सगळं डाव्या बाजूला आपण लिहितो. पूर्वीची पत्र पद्धत काय झालेली आहे, चेंज झालेली आहे. इथं मात्र इंग्लिशमध्ये आपण काय लिहितो, जो पत्र पाठवणारा असतो त्याचा ऍड्रेस वरती असतो, जो पत्र ज्याला पत्र पाठवायचं त्याचा ऍड्रेस खाली तू म्हणून केलेला बघा. इथं स्वतंत्र द्यायचा, सब्जेक्ट द्यायचा, रिस्पेक्टेड सर किंवा जे काही मॅडम असतील त्या, आणि पूर्ण 3 पॅरेग्राफ मध्ये ते पत्र लिहायचं. त्याच्या पुढं पूर्ण पत्र लिहिला त्याचा
थँकिंग यू म्हणजे शेवट केला आणि थँक्यू इन अँटिसिपेशन युअर्स फेथफुली अंजली चव्हाण असं पूर्ण लिहिलं की तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळतील. आता हे पत्र लिहिण्यासाठी काय आपल्याला जास्त वेळ लागतो का? कारण ते 9वी 8वी 9वी 10वी पासून आपण या पद्धतीची पत्र लिहित असतो, त्यामुळे हे 10 मिनिटात आपली काय होतात पूर्ण होतात. पण तरीही आपण व्यवस्थित आपल्याला लिहायचं आहे, पूर्ण मार्क मिळवायचे आहेत, काळाकोट झाली नाही पाहिजे, म्हणून तर मी काय करतोय 15 मिनिटं घेतोय. किती घेतोय? 15 मिनिटं. म्हणजे पत्र लेखन दोन्हीपैकी कोणतं मला व्यवस्थित जमत आहे म्हणजे ते निवडायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेतलेला आहे क्वेश्चन नंबर 5 मधला बी घेत A1 A2 मधला मी एक घेतला लेटर रायटिंग. त्यानंतर बी मधला पुन्हा तिथं तसंच आहे, B1 घ्या किंवा B2 घ्या. मग आता इथं B1 मी घेतलेला आहे, तर B1 काय असतो? डायलॉग रायटिंग असतो. पहिली 4 सेंटेन्स दिले असतात, ती जंबल्ड असतात, वर खाली असतात, ती क्रमाने लावायची. प्रत्येकाला अर्धा मार्क, तिथे 2 मार्क मिळतात. त्यानंतर जो बी असतो तिथे काय असतात? ए चे जे सेंटेन्स असतात ते दिलेले असतात, ते आपल्याला फिल करायचे आहेत. म्हणजे थोडक्यात काय असतात? वरती दिलेले असतात ते प्रश्न असतात, त्यांची आपल्याला उत्तर तिथं फिल करायचे आहेत. त्यांना काय असतात? अर्धा मार्क. म्हणजे तिथे किती होतात? 3 मार्क होतात. त्यानंतर ए सोडवल्यानंतर दुसरा प्रश्न असतो तो आपला बी. इथं आपल्याला काय असतात? B1 और B2 असतो. याला काय असतं बघा? डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग असतं. इथं मी काय निवडलेलं आहे? डायलॉग रायटिंग. आता इथं डायलॉग रायटिंग मध्ये पुन्हा 3 प्रश्न असतात, ए, बी आणि सी. ए मध्ये काय असतात? जंबल्ड सेंटेन्स असतात, दिलेली असतात, ती फक्त वर खाली असतात, ती क्रमाने लावायची. त्याला इथं आपल्याला किती मार्क असतात? 1 मार्क असतो. त्यानंतर पुढचा बी असतो, तिथं काय असतात? 2 प्रश्न विचारले असतात, त्याचे 2 उत्तर द्यायचे असतात, म्हणजे फिल करायचे असतात. तिथेही अर्धा मार्क म्हणजे 1 मार्क असतो. तर पुढचा जो सी असतो तिथं त्याने सांगितलेलं असतं तो 3 मार्काचा असतो. तो महत्वाचा आहे, तो तुम्हाला स्वतः लिहायचा असतो. तिथे ते सांगतात की 3 दोघांचे मिनिंगफुल सेंटेन्स कन्व्हर्सेशन साठी लिहायचे, डायलॉग साठी लिहायचे आहे. तिथे मी दिलेले बघा सुमित आणि अमित मधला डायलॉग दाखवलेला आहे. तिथे मी एक एक्स्ट्रा असं घेतलेलं आहे की नाही, म्हणजे 4 दाखवायची. म्हणजे काय होतंय तिथं की आपल्याला समजा एखाद्या कुठल्या तरी डायलॉग रायटिंगच्या म्हणजे डायलॉग किंवा बोललेल्या वाक्यात समजा एखादं काहीतरी शब्द चुकला असेल तर पुढचं वाक्य समजा बरोबर असेल तर तिथं मार्क मिळून जाईल, म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळतील. म्हणून त्या घेतलेला मी एक जास्तीचा संवाद त्यांच्यातला घेतलेला आहे. या पद्धतीने तुम्ही असं व्यवस्थित करायचं प्रेझेंटेशन. हे जे आपल्याला दिलेलं आहे चिन्ह ती एकाखाली एक घ्यायची व्यवस्थित. आणि असं नाही व्हॉट इज युअर नेम, माय नेम इज राम, असलं काही करायचं नाही. तर थोडेसे मोठे लेंदी काय पाहिजे त्यांचे कन्व्हर्सेशन पाहिजेत, मग तुम्हाला तिथं काय होतात? 3 मार्क मिळतात. आता हा जो डायलॉग आहे त्या डायलॉग रायटिंग साठी सुद्धा क्वेश्चन नंबर 5 मधला बी साठी तिथं तुम्हाला 15 मिनिटं वेळ घ्यायचा आहे. किती मिनिटं वेळ घ्यायचा आहे? 15 मिनिटं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो क्वेश्चन नंबर 6. त्याच्यात पुन्हा सेम 5व्या प्रश्नासारखंच A1 A2 मधला 1 सोडवा आणि B1 B2 मधला 1 सोडवा. मग A1 A2 मधला काय असतो बघा? तर A1 मध्ये काय असेल? इथं आता मी दिलेलं आहे बघा. इथं तुम्हाला काय दिसतोय? तर एक कन्सेप्ट मॅप दिसतोय, वेब डायग्राम दिसते. म्हणजेच काय केलं? इथं ट्री डायग्राम काढलेला आहे. काय काढलेला आहे? ट्री. म्हणजे इथं काय केलं असतो? A1 हा काय असतो? तर वर्बल असतो, म्हणजे शाब्दिक पॅरेग्राफ दिलेला असतो. त्याच्यावर नॉन वर्बल म्हणजे चार्ट बनवा, कॉलम्स काढा किंवा माहिती द्या त्यांची, किंवा ट्री डायग्राम काढा, वेब डायग्राम काढा, पाय चार्ट काढा, असे प्रश्न विचारलेले असतात. इथे आपल्याला विचारलेला होता ट्री डायग्राम, तो काढलेला आहे इथं. कळतंय? त्याला 5 मार्क असतात. त्यानंतर बी असतो, तो काय असतो? न्यूज रिपोर्ट असतो, किंवा त्याला काय दिलेलं असतं? ऑर तर एक्सपॅन्ड द थीम दिलेलं असतं. न्यूज रिपोर्ट किंवा एक्सपॅन्ड द थीम. इथे मी न्यूज रिपोर्ट वापरलेला म्हणजे घेतलेला आहे, तर यालाही 5 मार्क असतात. आता न्यूज रिपोर्ट लिहिताना म्हणजेच बातमी लेखन असतं, आपण मराठी हिंदीमध्ये लिहितो, तर इथं हेडलाईन लिहिणं गरजेचं आहे, बाय न्यूज रिपोर्टर ते लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर पुन्हा पूर्ण बातमी म्हणजे कधीही आहे, कुठल्या ठिकाणची आहे, स्थळ कोणतं आहे, तारीख कोणती, ती व्यवस्थित उल्लेख करायचा त्याचा. आणि थोडक्यात बातमी असावी. बातमी आपण पेपरमध्ये वाचताना पूर्ण पेपरवर बातमी असते का एखादी, तर थोडक्यात एका कोपऱ्यात किंवा छोट्या कॉलम मध्ये बातमी दिलेली असते आणि तिथं आपल्या लक्ष जातं ती बातमी वाचतो. त्या पद्धतीने आपण बातमी लेखन करायचं. आणि ते आपल्याला माहित आहे पास्ट टेन्स मध्येच आपण बातमी लिहितो, कारण ती झालेली बातमी असते. मग इथे अशा पद्धतीने लिहिली की तुम्हाला इथे त्याला काय म्हणतात? 5 मार्क. म्हणजे क्वेश्चन नंबर 6 मध्ये जो पहिला प्रश्न असतो तो काय असतो? ट्री डायग्राम म्हणजे वर्बल टू नॉन वर्बल किंवा नॉन वर्बल टू वर्बल. म्हणजे तुम्हाला तक्ता दिलेला असतो त्याच्यावर पूर्ण पॅराग्राफ करा, किंवा पॅरेग्राफ दिलेला असतो त्याच्यावर तक्ता किंवा ट्री डायग्राम बनवा. मग हे सोपं पडतं मुलांना आणि ह्याच्यात पटकन मार्क मिळतात आणि कमी वेळात ते लिहून होतं. म्हणजेच क्वेश्चन नंबर 6 मध्ये A1 असतो, A1 A2 असतात, त्यापैकी A1 घेतला, इथं मला किती मार्क मिळतील? 5 मार्क. आता ह्याला किती वेळ द्यायचा आपल्याला? तर हे जास्तीत जास्त 10 मिनिटात सुद्धा होतं, तरी इथे किती घेतलेली आहे? 15 मिनिटं घेतलेली आहे.
त्यानंतर B1 आहे, इथं न्यूज रायटिंग करायचं आहे, म्हणजे इथे मी किती घेतलेले 15 मिनिटं. म्हणजे क्वेश्चन नंबर 6 ला मी किती घेतली 30 मिनिटं घेतले. आता शेवटचा राहिला प्रश्न तो कोणता आहे आपला सगळ्यात आवडता जिव्हाळ्याचा क्वेश्चन, तो पूर्ण मार्क मिळवून देतो. तो काय आहे ट्रान्सलेशन, क्वेश्चन नंबर 7. आता इथं काय असतं बघा, A, B आणि C हा एक प्रश्न आपल्याला किती मार्कांसाठी असतो 5 मार्कांसाठी असतो. तर A मध्ये काय विचारतात 6 इंग्रजीतले शब्द विचारले जातात, त्यापैकी कोणत्याही 4 अटेम्प्ट एनी 4 म्हणजे तुम्हाला जे येतील त्यांचं मराठी म्हणजे तुमच्या प्रमाण भाषेत काय करायचे असतात अर्थ द्यायचे असतात, म्हणजे भाषांतर करायचं असतं. मग इथे मी पास केलेलं आहे. प्रत्येक बरोबर उत्तराला आपल्याला अर्धा मार्क म्हणजे 4 बरोबर उत्तराला 2 मार्क मिळतात. त्यानंतर पुढं वाक्य दिलेले आहेत बघा, मराठीत दिलेली आहेत, म्हणजेच इथं आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य दिलेले असतात, त्या इंग्लिशमधल्या वाक्यांचं आपल्याला काय करायचं असतं भाषांतर आपल्या भाषेत करायचं असतं. मग इथं वाक्य मला पुस्तके वाचायला आवडतात, काय होतात मला पुस्तके वाचायला आवडतात, हे मी तिथं ट्रान्सलेशन केलेलं आहे. आय लाईक टू रीड बुक्स, असं वाक्य असेल त्याचं मी काय केलेलं आहे मला पुस्तक वाचायला आवडतं अशी 3 केलेली आहे. इथेही तुम्हाला 4 विचारतात, त्यापैकी किती सोडवायचे असतात 2 सोडवायचे असतात, प्रत्येकाला 1-1 मार्क, म्हणजे इथं काय झाले 2 मार्क मिळाले बरोबर. त्यानंतर शेवटचं असतो तिथे काय असतात बघा, तर हे आयडियम्स किंवा प्रोवर्ब्स असतील. आता इथे तुम्हाला विचारलं बघा, क्लीननेस टू इज नेक्स्ट टू गॉडलीनेस आणि सेव्ह ट्री सेव्ह लाईव्ह, या दोन्हीपैकी एक लिहायचं, कोणत्याही एकाचं तुम्ही काय करू शकता भाषांतर. तुम्हाला जर सगळे येत असतील सगळे लिहा तरी चालेल, तुमच्याकडे वेळ असेल, म्हणजेच काय होईल त्याचा एक वेगळा इफेक्ट त्या पेपरवर पडतो. सगळा पेपर पूर्ण लिहिलेला आहे, कुठंतरी एखादी काय इकडं थोडीशी मिस्टेक झाली असेल तरी त्याला ते बरोबर म्हणजे बरोबर करून व्यवस्थित मार्क मिळतात आपल्याला. त्यामुळं पूर्ण व्यवस्थित सगळा पेपर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. या 2 पैकी 1 लिहिलं 1 मार्क, म्हणजे असे 2, 2 आणि 1 5 मार्क मिळतात. आता ह्या 5 मार्कांसाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही, कधी कधी आपल्याला 5 मिनिटात सुद्धा होईल, तरी आपण त्याला किती मिनिटं देऊया 10 मिनिटं. म्हणजे क्वेश्चन नंबर 7 ला आपल्याला किती मिनिटं दिलेले आहेत 10 मिनिटं. मग आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 1 पासून आपण 7 पर्यंत कसं आपण टाइम मॅनेजमेंट केलेला आहे आणि आपला पेपर कसा कव्हर होईल आणि किती वेळ उरतोय, मग त्या वेळेस आपण काय करायचं ते सुद्धा पाहायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 साठी मी किती मिनिटं घेतली होती 20, 2 साठी 30, 3 साठी 20, 4 साठी घेतली होती आपण क्वेश्चन नंबर 4 पॅसेज प्लस आहे की नाही समरी होती 30 मिनिटं घेतलेली, ह्याच्यासाठी 30, 6 साठी 30 आणि ह्याच्यासाठी 10. मग किती मिनिटं झाली बघा 40, 70, 100, 20, 30, 50, 60, 70 म्हणजे किती झाली 170 मिनिटं झाली. म्हणजे अजून आपल्याकडे किती मिनिटं आहेत 180 मिनिटं होती, त्यातली 170 गेली 10 मिनिटं उरली आहे. प्लस आपल्याला बोर्डाकडून अजून 10 मिनिटं मिळतात, म्हणजे तुमचा पेपर 11 ते 2 असतो, पण 11 ते 2 ला वॉर्निंग बोल होते, त्यानंतर आपल्याला 10 मिनिटं सुद्धा मिळतात. त्यानंतर आपण तेव्हा काय करायचं असतं ते उत्तरपत्रिका टाय करणं, म्हणजे बांधणं व्यवस्थित, पूर्ण सप्लिमेंट घेतलं असतील सप्लिमेंट नंबर म्हणजे मेन आन्सर शीट प्लस किती नंबर ऑफ सप्लिमेंट घेतलेले आहेत त्या लिहायचं, म्हणजे 1 + 2 = 3. किंवा तुमचा कुठं काय मेकअप करायचं राहिलाय का, वेलांटिव नाही पण बॉक्स करायचे राहिलेत का, अंडरलाईन करायचे राहिलेत का, हे शेवटच्या 10 मिनिटात होतात. म्हणजे इथं ह्या 10 मिनिटात तुम्ही काय कराल हे नंतर करायचंय, पण ह्या 10 मिनिटात काय कराल तर क्वेश्चन नंबर मी सगळे व्यवस्थित टाकलेत ना, म्हणजे समजा मधला कुठला तरी सब क्वेश्चन झाला तरी कधी कधी ते चालून घेतील, पण हा क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकलाय का ते बघायचं कळलं. किंवा एखादा प्रश्न मला सरांनी दिलेल्या टाइम मॅनेजमेंट प्रमाणे मला तेवढा वेळा जमत नव्हता म्हणून पुढे गेलोय, त्यामुळे माझा एखादा प्रश्न काय झालेला इथं कुठला तरी राहिलेला आहे. समजा हे माझं राहिलं होतं, मग मी काय करेन तिथं की हे सोडून घेईन पटकन, मला जमतंय का तर त्या 10 मिनिटात. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही टाइम वेळेचं मॅनेजमेंट केलात तर तुमचा इंग्रजी विषयाचा पेपर सुद्धा 80 पैकी 80 लिखाण होऊन तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील अशी याची मला खात्री आहे. धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.